त्याच्यामुळेच सिद्धेश्वर तलावात जे मासे असतील किंवा कासवाचा मृत्यू झालेला आहे त्यासाठी महानगरपालिका प्रशासन असेल, महापालिकेचे आयुक्त असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा वन विभागाचे अधिकारी असतील, यांना काही देणं घेणं नाही। सिद्धेश्वर तलावाचं पावित्र्य जे काय आहे ढासळत चाललेलं आहे। अनेक जे काही लोक तिथं दर्शनासाठी येतात त्यांना घाणेरडा वास येतो। मग ज्या वेळेस मासे तिथं मृत झाले किंवा कासव मृत झाले त्यावेळेस महानगरपालिका प्रशासनाने तिथं नंतर यांना जाग आली। काल 54 लाखाचं टेंडर काढलं, ते कारंजे वगैरे तयार करून ते कारंजाचे फवारे वगैरे उडून जे काही दूषित पाणी आहे त्या दूषित पाण्याला ते पूर्ण आहे। मग मला सांगा, स्मार्ट सिटी अंतर्गत त्यांनी जे काही तलावामध्ये जे काही फरशा वगैरे बसवणार होते, तिथं वेगवेगळे झरे वगैरे करणार होते, कारंजे करणार होते, मग ते स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठं? ज्या वेळेस तिथं मासे मृत होतात, कासव मृत होतात, सामान्य जनतेवर तुम्ही गुन्हा दाखल करता, तसाच महापालिका आयुक्त असतील किंवा जे काही वन विभागाचे अधिकारी असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे। मी उद्या आज संध्याकाळी आपले पोलीस आयुक्त राजकुमार साहेबांना एक निवेदन देणार आहे की संबंधित आयुक्तांना या गोष्टीशी म्हणजे यांच्यावर टपका ठेवून, महापालिकेच्या आयुक्तावर टपका ठेवून, वन विभागाच्या अधिकारावर टपका ठेवून आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकारावर टपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे जे काही करणे गरजेचं आहे। म्हणून मी त्यांना पत्र सुद्धा देणार आहे आयुक्त साहेबांना। आणि हे सगळं जे सिद्धेश्वर तलावाचं पावित्र्य जे ढासळत चाललेलं आहे त्या सर्व गोष्टीसाठी महापालिका आयुक्त असतील किंवा महापालिकेचे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील ते स्वतः जबाबदार आहेत। त्याच्या अनुषंगाने त्यांचा निषेध म्हणून आज इथं मासे आणून, मासे टाकून त्यांच्या विरोधात आम्ही घोषणाबाजी करून आज त्यांचा निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद। लोक तर 1-2 कॅरी बॅग तुम्ही फक्त मासे आणलेत आणि हे टाकले तर वास आपल्याला सहन होत नाही, पण मंदिराचे जे तलाव आहे तिथं हजारोंच्या संख्येनं मासे मरतायत आणि भाविकांना सगळ्यांना याचा त्रास होतो। खरं तर हे फार दयनीय बाब आहे। महापालिकेकडे या सर्व गोष्टी आहेत। महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत त्या तलावाचं सुद्धा टेंडर काढलं होतं। आपल्याला माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, मग ते टेंडर काढले होते, खाली फरशा घालणार होते, व्हाईट फरशा घालून मग त्याच्यावर पाणी सोडणार होते, कारंजे सोडणार होते, हे सगळी गोष्ट करणार होते। आता जर तलावाचं पाणी प्रदूषित होता तर आजपर्यंत तुम्ही काय झोपला होतात का? या सर्व गोष्टी किंवा तिथलं जर देवाचं किंवा सिद्धेश्वर मंदिराचं, सिद्धेश्वर महाराजांचं जे काही पावित्र्य आहे ते संपत चाललेलं आहे। या सर्व गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त महानगरपालिकेचे आयुक्त आहेत। आता सध्या बीजेपीची सत्ता आलेली आहे, महापौर वगैरे झालेले सगळे नगरसेवक आलेले आहेत। आता तुम्हाला जाग आली। प्रशासन ज्यावेळेस 3 वर्ष तुमचं होतं त्यावेळेस तुम्ही झोपला होता का? ही हरामखोरगिरी तुम्ही करता आहात। मग आलेले स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठं हे तुम्हाला विचारणं, तुमच्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे। त्यांचा निषेध म्हणून मुद्दाम मासे आणून इथं टाकून त्यांचा निषेध आंदोलन केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।